DMERचं अपडेट आलेलं आहे. सेकंड लिस्ट लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर आता कोणत्या तारखेला कोणाचा DV आहे, त्याचा SML नंबर कसा चेक करायचा, DVची डेट कोणती आहे, कोणत्या तारखेला कोणाचा DV आहे, ठीक आहे, ते एकदा एक्सप्लेन करतो मी. सगळ्यात पहिलं ही नोटीस आलेली आहे अधिसूचना, ठीक आहे. हे वैद्यकीय शिक्षण आयोग म्हणजे DMER हे 22 तारखेचं. याच्यामध्ये बघा वैद्यकीय शिक्षण द्रव्य औषध म्हणजे हे DMRचं, ठीक आहे, हे कॉमन आहे. DMR ची गट क तांत्रिक परिचय संवर्गातील ही स्पर्धा परीक्षा TCS कडून घेण्यात आली होती. 12 जून ते 20 जून या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात घेण्यात आली होती. त्याच्यानंतर एक सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीतील पात्र ठरलेल्या उमेदवारांना जे इलिजिबल होते कॅन्डिडेट, त्यांना पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. तर आधी ऑर्डर दिल्या, पण फर्स्ट लिस्टमध्ये जे होते त्यांना ऑर्डर पण दिल्या. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. म्हणजे काही जे उमेदवार ऑर्डर घेतल्या पण जो 1 महिन्याचा टाईम पिरियड होता, 1 मंथचा त्यांना जॉईनिंग करण्यासाठी, ते 1 महिन्याच्या पिरियडमध्ये जॉईन झाले नाही, ठीक आहे, त्यांचं जे काही रिझन असेल, पण ते जे जॉईन झाले नाहीत अशी रिक्त पदे, आता ते जी रिकामी राहिली जागा ते अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. आता असे पद ज्याच्यावर उमेदवारच उपलब्ध नाहीत, जसे एक्झाम्पल पार्ट टाईम, ठीक आहे, पार्ट टाईममध्ये कोणी कॅन्डिडेट नाही त्याच्यामुळे ते जागा रिकाम्याच आहेत. जे पदावर उपलब्ध झाले आहेत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता, आता हे मेरिटप्रमाणे भरली जातील. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्याची छायांकित प्रती झेरॉक्स शीट घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खाली नमूद केलेल्या दिनांकास व्यवस्थित उपस्थित राहावे. तर खाली जी डेट दिली आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या दिनांकाला उपस्थित राहायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आता याच्यामध्ये पुढला महत्त्वाचा पॉईंट बघा, यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे म्हणजे DV झाले आहे ज्यांचं ऑलरेडी, अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. म्हणजे फर्स्ट लिस्टमध्ये पण आणखीन असे काही कॅन्डिडेट आहेत ज्यांचं DV झालेलं आहे पण अजून त्यांना ऑर्डर मिळाली नाही, ठीक आहे, पण अशा पण कॅन्डिडेट्सनी परत DVसाठी जायचं नाही. DV फक्त एकदाच होतं. DV झालं आहे ना, ठीक आहे, वेट करा, तुमचे पण ऑर्डर येऊन जाईल, पण तुम्ही आता DVसाठी जायचं नाही. एकदा DV झालं ना परत जायचं नाही. तर अशा उमेदवारांनी DVकरिता उपस्थित राहू नये. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत म्हणजे जे DVच्या डेट होत्या, पहिलं फर्स्ट टाईम DVला बोलवलं ती वाली डेट, या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. म्हणजे 2 कॅन्डिडेटनी DVसाठी जायचं नाही. कोण कोण जायचं नाही? फर्स्ट, ज्यांचं DV ऑलरेडी झालेलं आहे, ठीक आहे, त्यांनी नाही जायचं. त्यांना ठीक आहे ऑर्डर मिळाली असेल नसेल तो वेगळा विषय, ठीक आहे, जरी मिळाली नसेल तरीही नाही जायचं आणखीन, ठीक आहे. तर ऑलरेडी झालेलं ना तुमचं DV, परत DVसाठी जायचं नाही. त्याच्यानंतर सेकंड कोण जायचं नाही? की जे फर्स्ट टाईम DVला त्यांना बोलवलं होतं, ठीक आहे, फर्स्ट टाईम DVला बोलवलं होतं पण ते गेले नाहीत, ॲब्सेंट राहिले, ठीक आहे, ॲब्सेंट होते. तर अशा ॲब्सेंट कॅन्डिडेटनं पण परत DVसाठी जायचं नाही. आता परत चान्स मिळणार नाही तुम्हाला, ठीक आहे. जर कोणी ॲब्सेंट असेल फर्स्ट टाईम DVसाठी तर आता परत जायचं नाही. तर ह्या दोन्ही कॅन्डिडेट्सनी DVसाठी जायचं नाही. हे 2 कॅन्डिडेट सोडून राहिलेले कॅन्डिडेटने आता खाली दिलेल्या वेळेला आणि दिनांकाला DVसाठी उपस्थित राहायचे. तर ही लिस्ट आहे खाली कॅन्डिडेट्सची, ठीक आहे. अदर कॅडरचे जे कोणी असतील त्यांनी एकदा त्यांच्या डेट्स आणि SML बघून घ्या. मी फक्त स्टाफ नर्सचं सांगतो कधी काय आहे कोणाचं. फर्स्ट बघू अराखीव. आता अराखीव म्हणजे ओपन, याच्यामध्ये सर्व जाती प्रवर्ग आले, कुठल्याही कॅटेगरीचा असो तुम्ही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काहीच बघायचं नाही. तुमचा जर नंबर हा 2122 ते 3679 जर ह्याच्यामध्ये SML नंबर तुमचा येत असेल, मी तुम्हाला लास्टला सांगेल SML नंबर पण कुठून चेक करायचा आणि कसा चेक करायचा, कारण SML नंबरचं ते इतक्या लिस्ट झाल्यात भरपूर की SML नंबरच कुठून चेक करायचं ते कळलं. मी ती लिस्ट पण टाकेन ग्रुपवर, मी तुम्हाला दाखवतो पण कोणत्या लिस्टमधून चेक करायची तुम्हाला, ठीक आहे. सगळ्यात पहिले बघा अराखीव, याच्यामध्ये सर्व जाती प्रवर्ग आले. तुमचा जर नंबर 2122 ते 3679 जर याच्यामध्ये येत असेल या SML नंबरमध्ये, तर तुम्ही काहीच बघायचं नाही. ते कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही कॅटेगरीचा असो, काही असो, सर्व जाती प्रवर्ग. तर त्यांनी सरळ 29 तारखेला 9 ते 5 पर्यंत, ठीक आहे, ते टाईमचं जाऊ द्या, पण 29 तारखेला DVसाठी तुम्ही जायचं आहे, ठीक आहे. तिथून खालचे जे कॅन्डिडेट आहेत ते सर्वांचं 30 तारखेला आहे. आता कोणाकोणाचं कधी आहे? सगळ्यात पहिलं बघू अराखीव. पण कोणता? प्रकल्पग्रस्त, ज्यांचं फक्त प्रकल्पग्रस्त आहे, लक्षात घ्या, इथं पुढे प्रकल्पग्रस्त लिहिलेलं आहे. जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत
त्यांचाच फक्त सर्व जाती प्रवर्ग, मग ते कुठल्याही कॅटेगरीचा प्रोजेक्ट अफेक्टेड असो, ठीक आहे, कुठल्याही कॅटेगरीचा असो, आणि इथं काही अशी स्पेसिफिक कॅटेगरी मेन्शन केली नाही की या कॅटेगरीचा त्या सर्व आले त्याच्यामध्ये, ठीक आहे. कोणताही प्रकल्पग्रस्त असो, तर त्यांनी जे प्रकल्पग्रस्त आले होते त्यांनी तुमचा SML चेक करा. 15,769 ते 32,746 याच्यामध्ये जर तुमचा SML नंबर असेल तर तुम्ही 30 तारखेला जायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट अराखीव अंशकालीन. आता अंशकालीन म्हणजे पार्ट टाईमचे सर्व जाती प्रवर्ग, कोणीही असो, ज्यांचा पार्ट टाईममधून फॉर्म आहे ना ते सगळे. आता ज्यांनी पार्ट टाईममधून फॉर्म भरलेला आहे ना ते सगळ्या कॅन्डिडेटला बोलवलं जाते, कारण कॅन्डिडेटच नाही, पार्ट टाईममध्ये कॅन्डिडेटच नाही. आणि जरी तुम्हाला बोलवलं असेल याच्यामध्ये तुमचा SML नंबर जरी असेल तर क्लिअरली सांगतो तुम्ही जाऊ नका DVसाठी, कारण पार्ट टाईमचा कोणीच कॅन्डिडेट नाही तुमच्याकडून तो फॉर्म भरण्यात चुकला असेल. तो फॉर्म भरण्यात चुकला असेल, तुम्ही जरी पार्ट टाईमच्या ह्याच्यासाठी गेले तर तुमचं सिलेक्शन केलं जाणार नाही, कारण पार्ट टाईमचा कॅन्डिडेट अंशकालीनचा कोणीच नाही. त्याच्यासाठी त्यांनी खाली सेपरेट टीप पण दिलेली आहे. हे बघा, पहिले टीप बघा, ह्याच्यामध्ये काय काय टीप. फर्स्ट अराखीव म्हणजे अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकातील सर्व प्रवर्गाचे. आता ओपन म्हणलं अराखीव, त्याच्यामध्ये सर्व आलं, त्याच्यामध्ये कुठली कॅटेगरीचा काही संबंध नाही. ते अज विज बज ड क जे कोणी असेल EWS जे कोणी असतील अराखीवमध्ये सर्व आले तर ते सर्व अराखीव. जर तुमचा SML नंबर त्या अराखीवच्या SMLमध्ये बसत असेल तर DVसाठी यायचं. हां, अंशकालीनचं जे सांगत होतो मी ते बघा. सेकंड, संचालनाच्या असे निदर्शनास आले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केला आहे. कारण कोणीच नाही, पार्ट टाईम कॅन्डिडेट कोणीच नाही. आता तुमच्याकडून तो फॉर्म भरण्यात चुकीचा झाला असेल तर ते क्लिअर आहे की पार्ट टाईम कोणी नाही. अंशकालीन उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार व स्वयंरोजगार विभाग हे त्यांचा नंबर दिलेला आहे आणि हा डेट दिलेला आहे त्याचा GRचा 7 मार्च 2023 नुसार तहसीलदाराने निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांनी पडताळणीकरता प्रवेश दिला जाईल. ठीक आहे, ज्यांच्याकडे प्रॉपर व्हॅलिड तहसीलदाराचं ह्या GR नंबरनुसार जे दिलेलं तहसीलदाराने जे निर्गमित केलेलं इश्यू केलेलं जे सर्टिफिकेट आहे पार्ट टाईमचं, ठीक आहे, ते जर सर्टिफिकेट असेल तरच फक्त अशा उमेदवारांना DVसाठी कागदपत्र पडताळणीकरिता प्रवेश दिला जाईल. ज्या उमेदवारांचे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांची पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल याची नोंद घ्यावी. म्हणून मी म्हणलं की पार्ट टाईममधून जर कोणाचा फॉर्म भरण्यात आला असेल तर तुम्ही DVला पण, ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल जा, पण जाऊन तिथं बेनिफिट नाही. त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तुमचं साधं DV पण करून घेतलं जाणार नाही. असं नाही की तुमचा आला नंबर ठीक आहे DV तरी करून घ्या नंतर बघू, तसं होणार नाही. तुमचं ते DV पण करून घेणार नाहीत, कारण पार्ट टाईम कॅन्डिडेट कोणी नाही आहे नर्सिंगमध्ये. ठीक आहे, तर तुमचं कोणाचा पार्ट टाईममध्ये जर गेला असेल तर तुमच्याकडून फॉर्म भरण्यामध्ये चुकला असेल तुमच्याकडून, किंवा कॅफे जो कोणी असेल फॉर्म भरला ज्यांनी कोणी तो फॉर्म भरताना चुकला असेल. ठीक आहे, चला आता आपण पार्ट टाईम बघत होतो अराखीव अंशकालीन. ठीक आहे, तर याच्यामध्ये SL नंबर असेल तर बोलवलं आहे पण जाऊन बेनिफिट नाही, सर्टिफिकेट नसेल तर ते DV पण करून घेणार नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट अजाचे किती 2528 ते 3089 SCचे ह्या SMLमध्ये आहे. त्याच्यानंतर ST 8782 ते 10611 विज त्याच्यामध्ये 6800 ते 7381 भजक हे NTCD याच्यामध्ये हे बघा NTCचं 2832 ते 2983 आणि बजडचं 2309 ते 2473 याच्यामध्ये SML नंबर आहे का बघा तुमचा, असेल तर DVसाठी 30 तारखेला जायचं आहे. त्याच्यानंतर विमाप्रचं म्हणजे SBC 11243 ते 14934 आणि हे EWSचं आहे 7045 ते 9912. तर हे SML नंबर दिलेले आहेत. तर यांचं 30 तारखेला जायचं आहे. 30 तारखेला कोण कोण जायचं आहे हे इथून खालच्यांनी 30 तारखेला, आणि हे फक्त एकच आहे ते वरचे 29 तारखेला. ठीक आहे, आता हे जे नंबर दिले ते SML नंबर, ते SML नंबर कुठून चेक करायचे तर हे बघा तुम्ही ही लिस्ट बघितली असेल भरपूर वेळेस, ही वाली लिस्ट बघितली असेल. हे 4800 कॅन्डिडेटची आहे. आता ही लिस्ट ग्रुपवर पण टाकलेली आहे, पण ही लिस्ट नका बघू, ह्या लिस्टचं काही घेणं नाही. ही सिलेक्शन लिस्ट आहे.
ठीक आहे, हे सिलेक्शन लिस्ट आहे. हे झाले ना ऑलरेडी फर्स्ट लिस्ट जे सिलेक्शन लिस्ट लागली हे ती वाली लिस्ट आहे. तर हे वाली नका बघू ज्याच्यामध्ये 244 पेजेस आहेत. ही वाली लिस्ट नका बघू, याच्यामध्ये SML नंबर नाही सापडणार. पूर्ण आपली कॉमन मेरिट लिस्ट जी पूर्ण स्टेटची होती जेवढ्यांनी एक्झाम दिली ती ही वाली लिस्ट बघा, फायनल मेरिट लिस्ट. याच्यामध्ये बघा टोटल किती पेज आहेत, 1484 पेज आहेत. ठीक आहे, ही वाली लिस्ट चेक करा, फायनल मेरिट लिस्ट. याच्यामध्ये तुमचं नाव सर्च करा आणि तुमचा SML नंबर चेक करा. जसं एक्झाम्पल हा कॅन्डिडेट, तुमचं नाव सर्च करा. समजा आता तो कॅन्डिडेट असेल एक, हा बघू आपण, समजा रवी बाबूराव मुळे. तर त्याचा SML नंबर काय असेल, हा इथं जो सुरुवातीला लिहिला आहे 44,254, हा त्याचा SML नंबर राहील. तर तुमचा या लिस्टमध्ये नंबर चेक करा, SML नंबर, दुसऱ्या लिस्टमध्ये नाही. या लिस्टमध्ये बघा, याच्यामध्ये टोटल किती 48,690 इतके कॅन्डिडेट आहेत. ही वाली लिस्ट चेक करा. याच्यामध्ये जो सिरियल नंबर लिहिला आहे ना, हा तुमचा SML नंबर असतो. तर तुमचं जे काही नाव असेल सर्च करा आणि तिथे तुमचा SML नंबर बघा. तो SML नंबर जर त्या लिस्टमध्ये बसत असेल याच्यामध्ये तर तुम्ही DVला जायचं. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील आणखीन तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आता हे सर्वच लिस्ट टाकेन, हा शेड्यूल आणि ती लिस्ट पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या टाकेन. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेन मी. तर चेक करा त्याच्यामध्ये आणि काही डाऊट्स असतील तर विचारू शकता.